महाराष्ट्र चुनाव से पहले बीजेपी ने एमवीए में लगाई बड़ी सेल। शरद पवार और उद्धव ठाकरे के बीजेपी ने उड़ाए होश। महाराष्ट्र के दो दिग्गज नेता बिगाड़ेंगे एमवीए का खेल। महाराष्ट्र विधानसभा चुनाव से पहले महाविकास आघाड़ी को तगड़ा झटका लगा है, या यूं कहें कि चुनाव से पहले बीजेपी ने एमवीए में बड़ी सेंध लगा ली है। दो दिग्गज नेता बीजेपी में शामिल हुए हैं एमवीए के। ये बड़ी खबर महाराष्ट्र से है। तस्वीरें आपके सामने हैं, जहां पर देवेंद्र फडणवीस की मौजूदगी में एमवीए के दो बड़े नेताओं ने बीजेपी का दामन थाम लिया है। एमवीए के ये दो घटक दलों के नेता हैं, जिसमें एनसीपी और साथ ही इसके अलावा उद्धव ठाकरे की पार्टी शामिल है। उनके ये नेता हैं जो कि बीजेपी में शामिल हुए हैं। और बताते हैं कि यूटीबी यानी उद्धव ठाकरे की जो शिवसेना है उससे जुड़े हुए एक नेता हैं, जिन्होंने हाल ही में इस्तीफा दे दिया था। और उन्होंने सीएम देवेंद्र फडणवीस और महाराष्ट्र के जो बीजेपी प्रमुख हैं चंद्रशेखर बावनकुले, उनकी मौजूदगी में बीजेपी को ज्वाइन किया है। शरद पवार के विधायक जो पोते हैं रोहित पवार, उनके करीबी हैं मधुकर रालेभात, जिन्होंने बीजेपी का दामन थामा है। यानी इस तरीके से शरद पवार की एनसीपी को ये तगड़ा झटका लगा है। तो वहीं दूसरी तरफ उद्धव ठाकरे की शिवसेना के जो जामखेड़ तालुका के अध्यक्ष हैं संजय काशिद, उन्होंने भी बीजेपी को ज्वाइन कर लिया है, बीजेपी का दामन थाम लिया है। तो ये बड़ी खबर, विधानसभा चुनाव आने वाले वक्त में महाराष्ट्र में होने हैं। काफी ज्यादा राजनीतिक हलचल महाराष्ट्र में बढ़ गई है। अब अलग अलग पार्टियों का एक दूसरे को अपने पाले में करने का सिलसिला शुरू हो गया है। और इस कड़ी में ये दो बड़े चेहरे माने जा रहे हैं। एक तरफ शरद पवार के करीबी हैं, उनका बीजेपी में शामिल होना, और दूसरी तरफ उद्धव ठाकरे की शिवसेना से अध्यक्ष जो हैं तालुका के संजय काशिद, उनका बीजेपी में शामिल होना, ये जाहिर तौर पर बहुत बड़ा झटका और बहुत बड़ा नुकसान जो है इस चुनाव में वो महाविकास आघाड़ी को हो सकता है। अब इस दौरान मधुकर रालेभात, जो कि शरद पवार के करीबी नेताओं पे गिने जाते रहे हैं, उन्होंने दरअसल बीजेपी में शामिल होने पर क्या कहा है, जरा सुनिए। बावनकुळे साहेब त्या ठिकाणी उपस्थित असलेले अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आमचे स्नेही आणि कर्जत जामखेडचे भूमिपुत्र आणि माजी मंत्री राम शिंदे साहेब, माझ्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी, गेल्या 30 वर्षापासून मी राजकारणामध्ये काम करत आहे। पहिले 22 वर्ष मी शिवसेनेचं काम केलेलं आहे आणि हे शिवसेनेचं काम करत असताना भाजप आणि शिवसेना एकत्र आपण काम करत होतो। काही कारणास्तव शिवसेनेत माझी फारकत झाली आणि मी जामखेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये काम करत होतो। त्या ठिकाणी काम करत असताना गेल्या काही दिवसापासून माझ्या मनात थोडी खतखत होती। राष्ट्रवादीचे पवार साहेबांच्या गटाचे आमदार रोहित पवार हे कर्जत जामखेडचं प्रतिनिधित्व करतायत। खरं तर कर्जत जामखेडमधून त्यांना निवडून देताना, त्यांना बरोबर घेताना आम्ही मोठे कष्ट केला आणि बारामतीवरून त्यांना कर्जत जामखेडमध्ये आणलं आणि सर्वसामान्याच्या कष्टावरती त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलं। ज्या 4-5 मुद्द्यावरती आम्ही त्यांना निवडून दिलं होतं, ते 4-5 मुद्दे फार महत्वाचे होते। त्यात महत्वाचं होतं की कुकडीचं पाणी कर्जत जामखेडला आणि आमच्या जामखेडला देऊ, हा एक फार महत्वाचा प्रश्न होता। बारामती सारखं कर्जत जामखेड करून नव्हे, एमआयडीसी त्या ठिकाणी आणू आणि तरुणांच्या हाताला रोजगार देऊ, हे एक त्यांचा मोठा त्वऱ्यात सांगण्याचा प्रयत्न होता आणि त्या थापेला आम्ही बळी पडलो होतो। नंतर कर्जत जामखेड मध्ये जे दुष्काळी भाग आहे, त्या दुष्काळी भागातील लोकांसाठी विशेष काहीतरी करू अशा थापा मारल्या आणि त्या थापाला बळी पडून आम्ही त्यांचं काम केलं। परंतु आता लक्षात आलं की गेली 5 वर्षे झालं यांनी कधी कुकडीच्या पाण्याचं नाव काढलं नाही।
जामखेड तालुक्यात त्यांचे किंवा कर्जत तालुक्यात त्यांचे 100-150 पीए आहेत. ही राजकारणातली नवीन पद्धत आम्ही पाहिली. 100-150 पीए पण त्यातला एकही पीए कर्जत किंवा जामखेडचा नाही. जर तेवढे पीए जरी आमच्या कर्जत जामखेडचे नोकरीला लागले असते तरी आमच्या 100-150 लोकांचा घराच्या कुटुंबाचा एक आधार झाला असता किंवा त्यांच्या कुटुंबाची व्यथा संपली असती. परंतु ही सगळी मंडळी त्यांनी कर्जत जामखेड सोडून किंवा नगर जिल्हा सोडून बाहेरच्या जिल्ह्यातले आणलेले आणि यांच्या वतीने ते काम करतात. सामान्य कार्यकर्ता हा बेस न धरता मी स्वतः एक मोठा कोणीतरी आहे अशा पद्धतीने वागण्याची पद्धत त्यांची आणि समाजाचं काम करत असताना लोकांमध्ये दरी कशी निर्माण होईल, जातीमध्ये दरी कशी निर्माण होईल यासाठी काम करताना दिसतात. सामान्य कार्यकर्ता जिवंत राहणार नाही अशा पद्धतीने कार्यकर्त्याचं खच्चीकरण करण्याचं काम त्यांच्याकडून बऱ्याच वेळेस होताना दिसतं आणि मग एक सामान्य स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून त्यांच्यापाशी काम करण्यापेक्षा ज्यांच्याबरोबर आपण गेल्या 25-30 वर्षे काम केलेलं आहे अशा भारतीय जनता पार्टी बरोबर येण्याचा माझा मानस होता आणि मान्य आमदार माजी मंत्री राम शिंदे साहेबांनी याच्यात शिष्टाई केली आणि तुम्ही आलात तर तुमचं स्वागत होईल असं सांगितल्यानंतर आज महाराष्ट्र आणि देश या ठिकाणी बराचसा भाजपकडे पाहतोय आणि निश्चित त्याच्या हातून काहीतरी झाल्याशिवाय राहणार नाही असं मला स्वतःला वाटतं. फडणवीस साहेबाच्या हातून काहीतरी झाल्याशिवाय या महाराष्ट्राचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही असं मला स्वतःला वाटलं आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मी या ठिकाणी आज भाजपमध्ये प्रवेश करत आहोत. खरं तर माझं आणि विखे पाटील साहेबांचा आमचा जुना ऋणानुबंध आहे. आमचे बंधू 50 वर्ष शिवसेनेचं काम करत होते आणि ते विखे पाटलांबरोबर काम करत असताना त्या कुटुंबाचंही आमचं एक सख्य जोडलेलं आहे आणि ते कुटुंबही या पक्षामध्ये काम करते म्हणल्यावर आपल्याला काम करायला काय हरकत नाही आणि ह्याही विचाराने मी प्रेरित होऊन आज या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. माननीय माजी मंत्री राम शिंदे साहेब यांचं काम हे तालुक्यातील तळागाळातील माणसापर्यंत गेलेलं आहे, सामान्य माणसापर्यंत गेलेलं आहे आणि ते आणि आम्ही एकत्र काम करत असताना त्यांना त्यांच्या मंडळीला सभापती करताना थोडा खारीचा वाटा मी हे उचलला होता आणि आम्ही एकत्र काम करत होतो आणि म्हणून त्यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची संधी उपलब्ध होती. या हेतूने आज मी पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. देशामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने काम होताना गेल्या 15 वर्षापासून आपण पाहतोय आणि तेच काम महाराष्ट्रातही चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या पक्षाच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे, यांच्या बरोबर राहिलं पाहिजे या मुख्य हेतूने मी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. निश्चितच पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार पक्षाच्या आदेशानुसार त्यांचं जे जे काम असेल ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तळागाळाचा कार्यकर्ता म्हणून इथून पुढे काम करत राहण्याची माझी इच्छा आहे. आपण कायमस्वरूपी आमच्यावर साध्या एका कार्यकर्त्यावर विश्वास टाकावा अशी माझी इच्छा आहे. माझ्याबरोबर माझ्या तालुक्यातले 5-7 सरपंच आहेत, माझ्याबरोबर माझ्या नगरपालिकेचे 5 नगरसेवक आहेत आणि माझ्याबरोबर माझ्या तालुक्यात एवढी गरीब जनता आहे की जे कायमस्वरूपी बागायती आता ऊस तोडायला जाते ती जनता की ज्यांच्याकडे अजून फोनही नाही, ही जनता माझ्या बरोबर आहे. आमच्या बऱ्याचशा 50 गाड्या प्रवासात गुंतलेल्या आहेत. ट्रॅफिक असल्यामुळे आणि कुणाचा तरी मोर्चा असल्यामुळे त्या गाड्या पुढे येऊ देत नाहीत अशा पद्धतीने गुंतलेले आहेत. तरी जे आलेले नाहीत ते काही वेळात येतील, त्यांचाही थोडा प्रवेश करायचा आहे. आपण सगळेजण या ठिकाणी जे आलेले आहेत त्यांचा माझ्याबरोबर प्रवेश झाला असं मी मानतो. आपण मला मोठ्या मनाने पक्षात घेतलं त्याबद्दल पक्षाध्यक्ष आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा धन्यवाद व्यक्त करतो. मी 2009 साली राम शिंदे साहेब यांच्या अगेन्स्ट उभा होतो आणि जामखेड तालुक्यात मला 1 नंबरची मतं पडली होती आणि राम शिंदे साहेबांनी हे मला कधीच लक्षात आलं नाही, परंतु त्यांनी त्यांचा इंटरव्ह्यू देताना मोठ्या मनाने ते सांगितलं आणि त्यातून मित्राचं मोठेपण लक्षात आलं आणि म्हणून त्यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची तयारी दाखवली. मला आपण पक्षात समाविष्ट करून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. जो आता इलेक्शनचं वारं चालू आहे, जो उमेदवार आपण देताल त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचं काम इथून पुढे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीचा
महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मी त्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो, आपण प्रियदर्शनी कोकर यांचा भारतीय जनता पार्टी। तो मधुकर रालेभात को आपने सुना, उन्होंने कहा कि दरअसल रोहित जो पवार यानी शरद पवार के जो पोते हैं उनको विधानसभा चुनाव जिताने में अहम भूमिका उन्होंने निभाई थी। यानी मधुकर रालेभात ने एक अहम भूमिका उन्हें चुनाव जिताने में निभाई। ऐसे में उनका एनसीपी और एसपी छोड़ना ये रोहित पवार के लिए बड़ा झटका माना जा रहा है। हालांकि उन्होंने ये आरोप लगाया है कि रोहित ने मेरा सम्मान नहीं किया, ये साफ तौर पर उन्होंने कहा। और बता दें कि मधुकर रालेभात ने पिछले महीने ही शरद पवार गुट की जो एनसीपी है उससे इस्तीफा दे दिया था। टाइम्स ऑफ इंडिया से बातचीत में उन्होंने कहा था कि मुझे एनसीपी और एसपी इसलिए छोड़नी पड़ रही है क्योंकि रोहित पवार अपने क्षेत्र के पार्टी पदाधिकारियों का सम्मान ही नहीं करते हैं और जिन्होंने 2019 में उनकी जीत सुनिश्चित की थी। रोहित पवार को ये याद रखना चाहिए, ये पार्टी के कैडर की मेहनत है कि उन्होंने चुनाव जीता। ये साफ तौर पर उनकी तरफ से कहा गया। लेकिन जिस तरीके से जयंत पाटिल से जो फरियाद मिल रही थी, मधुकर ने रोहित पवार पर यह भी आरोप लगाया कि वो बीते 5 साल से अपने क्षेत्र के मुख्य विषयों जैसे स्वास्थ्य, बिजली, पानी और शिक्षा पर बिल्कुल ध्यान नहीं दे रहे थे। मधुकर ने यह भी कहा था कि मैंने एनसीपी एसपी के महाराष्ट्र अध्यक्ष जयंत पाटिल और अहमदनगर जिला के पार्टी अध्यक्ष से बात की लेकिन कुछ भी बदलाव नहीं हुआ। यानी कई गंभीर आरोप उन्होंने जो है रोहित पवार पर लगाए थे जो कि शरद पवार के पोते हैं, क्योंकि उनके करीबी नेताओं में इन्हें गिना जाता रहा है। लेकिन जिस तरीके से ये तस्वीर लगातार महाराष्ट्र में बदल रही है और जाहिर तौर पर देवेंद्र फडणवीस इस दौरान मौजूद रहे क्योंकि 2 बड़े नेता बीजेपी में शामिल हुए हैं, तो ऐसे में इस मौके पर देवेंद्र फडणवीस की ओर से क्या कुछ कहा गया, जरा सुनो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज मधुकर आबा राळेभात यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, आमचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि नगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटीलजी, माझे सहकारी माजी मंत्री विधान परिषदेचे आमदार रामभाऊ शिंदेजी, अतुल भातखळकरजी, या ठिकाणी आबांसोबत आलेले सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी